राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राज साहेब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर मुस्लिम व्यक्तींना पण अधिकाऱ्यांना कळेना. मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा चबुतरा हटवून तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना निवेदन देत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रतिक्रिया देताना मनसेचे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी नगरपालिका प्रशासनावरती संताप व्यक्त केला. तर निवेदन देताना अलीमभाई शहा, नवनाथ मोहिते, बापू काकडे, अनिल गाडे, राजू जाधव, संजय जाधव, बंटी सपकाळ, आतिश शिंदे, अनिल सुपेकर, प्रतीक त्रिभुवन, बल्ली पाटोळे, जावेदभाई शेख, सचिन खैरे, किरण मोहिते, युवराज मोहिते, छोटू पठाण, लखन सुपेकर, अनिकेत खैरे, विक्रम काकडे आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेच्या आवारामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मनसे सैनिकांनी निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी विशेष करून 8 दिवसाची मुदत मागितली असून जर येत्या 8 दिवसाच्या आत निवेदनाची दखल घेऊन त्यावर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने आम्ही सर्वजण तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे देखील ठणकावून सांगितले आहे. नगरपालिका तिथे शिवाजी महाराजाचं मूर्ती आणि खाली बॉक्स होता, तर त्याच्यामध्ये तो शिवाजी महाराजांनी काढून आणला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज इथं आणले, पण त्यांचा जो हे होता थगदा म्हणतात त्याला, त्याच्यावर शिवाजी थारगा कबुगाचा आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांची मुर्दा होती, तर ती काढून त्यांनी आमचे बंधू निलेश बाबूराव काकडे यांनी त्यांना सांगितलं होतं की हे जतन करा, तर ते म्हणे जतन करू, कास्तीवालला जतन करून ठेवू म्हणू. पण त्याच्यानंतर त्यांना ठेवलं नाही आणि ते कचऱ्याच्या डबड्यात टाकलं. एक मुस्लिम समाजाच्या माणसाने त्यांना थांबायला लावलं की बो हे भंगारामध्ये असे घाण याच्यात टाकू नका, हे जुनं वस्तू आहे, हे मुसलमानांना समजू शकतं, पण आमच्या नालायकीतल्या अधिकाऱ्यांना कळत नाही की ही वस्तू शिवाजी महाराजांची ओळख आहे, ही जतन करायला पाहिजे. ही यांना अक्कल नाहीये, त्याच्यामुळे यांना हे निवेदन दिलेलं आहे 8 दिवसाच्या आत तो थरगा आमच्या हातात द्यावा. मनसेच्या वतीने आम्ही त्यांचं जतन करू, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन केलं तर सरकारला किंवा नगरपालिकेला ते परवडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरगाव शहरामध्ये एक भोंगळा नाच चालू आहे नगरपालिकेचा. काय यांना कोणाचा भेव राहिलेला नाहीये, जे आलं म्हणत तसं करायचं ना, सांगणारा कोण नाही. पण एक मनसे आहे, त्यांना सांगू शकते, उत्तर देऊ शकते याला. काय ते काय थडगा असेल त्यांनी आमचे हवाले करावा, आम्ही त्यांचं सोल्युशन करू ना. नाही केलं तर मनसे स्टँड त्याला उत्तर देणार आम्ही. आज कोपरगाव नगरपालिकेच्या इथं आम्ही सगळं महाराष्ट्र सैनिक मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवेदन देण्यात आलं. निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की जी जुनी नगरपालिका होती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं. त्या स्मारकावर खाली नाही का एक चबुतरा होता, जो पट्टा होता, त्याच्यावर शिव स्मारकाची मुद्रा होती. आणि ती मुद्रा नाही का ज्यावेळेस नाही का पुतळा काढण्यात आला आणि ती मुद्रा ती तशीच होती आणि ती मुद्रा तोडून त्यांनी कचऱ्याच्या डब्यात टाकली. निलेश बापू काकडेंनी आमचे ते संस्थापक हिंदू सम्राट संस्थेचे त्यांनी सांगितलं तरी त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं त्या गोष्टी केली, कानामागं टाकल्या. मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी त्यांना समजून सांगितलं की हे गोष्ट अशी चुकीची आहे, तरी पण आपल्या अधिकाऱ्यांनी कुठलीही गोष्ट मनावर न घेता त्यांची मनमानी कारभार चालू दिला. आणि तुमच्याकडून जर का होत नसेल तर आम्हाला सांगा, आमची मनसे पूर्ण टीम भक्कम आहे, आम्ही ते परत ते जतन करू आणि परत पहिल्यासारखं हे करू. आणि त्या नाही झालं तर मनसे स्टाईलने आंदोलन करू. यावेळी नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी देखील आमच्या प्रतिनिधींना लवकरात लवकर या निवेदनावर विचार करून नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सकारात्मक सांगितले आहे. तसेच ते म्हणाले की आम्ही नागरिकांच्या प्रत्येक समस्यावरती
या ठिकाणी उपाययोजना करणार असल्याचे देखील सांगितले आहे. तर मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी देखील आपल्या मुलाखतीत आमच्या प्रतिनिधीने सांगितले की आम्ही तत्काळ आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विचारणा करत असून लवकरात लवकर त्यांनी दिलेल्या निवेदनाच्या विहित मुदतीत हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यावेळी कोपरगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मागणी रास्त आहे, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं, अनेक वर्षापासून होतं. दगडी चबुतरा होता, त्याच्यावर राजमुद्रा होती, त्यामुळे त्याचा मान सन्मान ठेवायलाच पाहिजे. त्याची विटंबना व्हायला नको. त्यांनी अर्धात बरंच काय लिहिलेलं आहे, परंतु त्या आजच आलेला आहे याची शहानिशा करून लवकरात लवकर हा प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. साधारणपणे 8 दिवसाचा कालावधी आहे. आजच पत्र आलं आहे, उद्या सुट्टी आहे, पण ह्या शनिवारच्या आत आपण त्याचं सगळं काय असेल ते क्लिअर करून तो चबुतरा जिथे असेल तिथून मान सन्मानपूर्वक परत आपण नगरपालिकेत आणणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कोपरगाव नगर परिषदेमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतराच्या साठी एक निवेदन प्राप्त झालेले आहे. या निवेदनामध्ये प्राप्त माहितीनुसार आम्ही संबंधित विभागांना बोलवून याविषयी चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यांना आम्ही विहित मुदतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन कळवू.